तर कान्होजी जेधे हे योद्धा होते, एक मातब्बर वतनदार होते. त्यांचं स्वतःचं सैन्य होतं, स्वतंत्र सैन्य होतं आणि त्यांचं स्वतःचं अष्टप्रधान मंडळ होतं. जो एक गुलाम म्हणून आलेला होता आफ्रिकामधनं, त्याच्या अंमलाखाली कान्होजी जेधेंनी काम केलेलं होतं. आमच्या कुटुंबाला सुद्धा, आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं की आमच्या घरामध्ये एवढं महत्त्वाचं दस्त आहे. कारीचा जो आमचा मुख्य वाडा जो आहे, जिथं कान्होजी जेधे राहायचे, ज्या भाषेमध्ये जे जेधे शकावली आणि जेधे करीना लिहिलेलं आहे, ती अत्यंत बुद्धिमान भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याला जोड आहे पहाडीपणाची. म्हणजे राकटपणा आहे त्या भाषेमध्ये. तुम्हाला असं मुळमुळीत काहीच दिसणार नाही. करीना तुम्ही वाचताना तुम्ही तिथं बाजूलाच थांबता, असं ते एवढं तुम्ही बाजूलाच येत, तुम्ही महाराज तिथं वाढतायत त्याला आणि तुम्ही ते बघताय. हे असं त्याच्यामध्ये इतकं जबरदस्त इतिवृत्त आहे. तर मंडळी, तर आज आहे आपल्यासोबत दिग्विजय जेधे सर. तर विषय काय, तर कान्होजी जेधे कोण होते? कान्होजी जेधेची फॅमिली म्हणजे जेधे परिवार यांचं स्वराज्यामध्ये काय योगदान होतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण त्यांच्या म्हणजे जेधे फॅमिलीकडनं काही डॉक्युमेंट्स काही काळामध्ये सगळं सापडले. ते म्हणजे जेधे करीना आणि जेधे शकावली. हे दोघे डॉक्युमेंट काय, ह्या डॉक्युमेंट्समध्ये असं कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला जेधे कुटुंबाचं योगदान दिसतं स्वराज्यामधलं. तर ह्याबद्दलचा हा जो पॉडकास्ट हा खूप सुंदर झाला आहे. तर चला बघूया. तर कसं आज मंडळी, गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत दिग्विजय जेधे सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे. तर हे काय आहे जेधे, जेधे करीना किंवा जेधे शकावली, आणि हे रेफरन्स का महत्वाचे आहेत, हे रेफर का केले जातात, ह्याबद्दलच आपण जाणून घेणार आहे जेधे सरांकडून. तर त्या प्रथम आपण हे करूया की जेधे, कान्होजी जेधे किंवा जेधे फॅमिली ही काय होती आणि त्यावेळी महाराजांकडं ती जी शहाजीराजे नंतर शिवाजीराजे यांच्याकडं एक विश्वासू जेधे फॅमिलीकडे बघितलं जायचं. तर ते एक मला थोडंसं त्यांच्याबद्दल कुतूहल आहे, तर मला सांगा. आता जेधे परिवाराचा तुम्ही उल्लेखच केलेला आहे, तर आपण ह्या विषयावरती चालू करताना खरं तर जेधे परिवार जर आपण महाराष्ट्रामध्ये कोणाला जरी विचारला, म्हणजे सर्व जनसामान्यामध्ये, तर त्यांना पहिलं नाव आठवतं ते कान्होजी नाव आठवतंय. कान्होजी जेधे हे नाव आठवतं कारण की ते एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होऊन गेलेलं आहे. विशेषतः मराठ्यांच्या जे काही जो गौरवशाली इतिहास आहे त्यामध्ये कान्होजी जेधे हे एक महत्वाचं पात्र आहे. म्हणजे ते जे होऊन गेलेले आहेत ते त्यांच्याकडून अनेक गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणामकारक मराठ्यांच्या इतिहासामध्ये झालेल्या आहेत. आणि आज जे आपण जगतो त्याच्यामध्ये असे काही वेगवेगळे महापुरुष जे होऊन गेलेले आहेत, म्हणजे कान्होजी जेधे असतील, नरवीर तानाजी मालुसरे असतील, या अशी वेगवेगळी एक भारदस्त माणसं होऊन गेलेली, त्यामध्ये ह्यांचं एक मोलाचं योगदान आहे. कान्होजी जेधे हे जर आपण त्यांच्या बाबतीत बेसिक त्यांची पर्सनल जर माहिती, व्यक्तिशः माहिती जर घ्यायची असेल, तर कान्होजी जेधे हे पुण्याच्या भोर जे आहे, पुण्याच्या दक्षिण भागामध्ये भोर हा एक तालुका आहे. त्यावेळी भोर हा प्रांत होता. भोर प्रांतामधील कारी हे त्यांचं मूळ गाव, आणि ते कारी येथील ते फार मातब्बर असे वतनदार होते. म्हणजे जहागीरदार, वतनदार हे असे, त्यापैकी हे वतनदार होते. त्यांच्याकडं एक फार मोठं वतन ह्या जेधेंकडं होतं. ते त्यांच्याकडं कसं आलं हे पूर्वापार चालत आलेलं आहे. कारण की जेधे फॅमिली म्हणजे जेधे कुटुंबीय जे आहेत हे पहिल्यापासूनच पराक्रमी कुटुंब म्हणून त्यांची ओळख ह्या अनेक राजेशाही ज्या काही होऊन गेलेल्या आहेत, मग त्यामध्ये म्हणजे निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल आणि मुघल असतील, ह्या याच्यामध्ये जेधे परिवार हे एक मातब्बर परिवार ओळखलं जात होतं. त्यामुळे निश्चित त्यांना ते वंश परंपरागत ते चालत आलेलं होतं. त्यामुळे त्यांचं एक राजेशाही सारखं त्यांचं एक स्वतंत्र राज्य होतं जेधेंचं. तर कान्होजी जेधेंचे जे आजोबा जे होते त्यांचंही नाव कान्होजी जेधेच बेसिकली. कान्होजी जेधेंचे वडिलांचं नाव नाईकजी जेधे, त्यांच्या आजोबांचं म्हणजे हे आत्ता आपले जे ह्या पॉडकास्टचे जे हिरो जे आहेत, म्हणजे मुख्य पात्र जे आहेत, त्यांचे आजोबा, त्यांचं नाव सुद्धा कान्होजी जेधे, ते सिनियर म्हणू आपण त्यांना. तर कान्होजी जेधे सिनियर पासून आमच्या घरामध्ये सगळ्या जेधे परिवाराची आजपर्यंतची माहिती आम्हाला उपलब्ध आहे. तर हे जे कान्होजी जेधे जे आपले जे हिरो आहेत
ह्या पॉडकास्टचे. तर कान्होजी जेदे हे योद्धा होते, एक मातब्बर वतनदार होते. त्यांचं स्वतःचं सैन्य होतं, स्वतंत्र सैन्य होतं आणि त्यांचं स्वतःचं अष्टप्रधान मंडळ होतं. ते वेगवेगळ्या जसं जसं परिस्थिती बदलेल तसं तसं वेगवेगळ्या पातशाह्यांमध्ये त्यांना ते रुजू होत. त्यांचं उल्लेखनीय काम तसं बघायला गेलं तर निजामशाहीमध्ये फार मोठं उल्लेखनीय काम होतं. निजामशाहीचा जो शास्ता होता मलिक अंबर, त्यांनी फार मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट केलेली, म्हणजे ह्या परिसराचा विकास त्यांनी एक हाती केलेला आहे. जो एक गुलाम म्हणून आलेला होता आफ्रिकामधनं, त्याच्या अंमलाखाली कान्होजी जेदेंनी काम केलेलं होतं. त्यांचं जे तारुण्य जे होतं कान्होजी जेदेंचं, जवळपास त्यांचं वय असेल एक 25-30 त्यांचं वय असेल. त्या काळामध्ये त्यांचा आणि मलिक अंबरचा संपर्क आला आणि मलिक अंबरने त्यांना निजामशाहीमध्ये रुजू करून घेतलं. त्यानंतर निजामशाही आपल्याला माहिती ती संपुष्टात आली आणि नंतर आदिलशाही आली. बरोबर. आदिलशाहीमध्ये मग आदिलशहाने पण त्यांना रुजू करून घेतलं. मग आदिलशाहीच्या काळामध्ये त्यांचा संपर्क आला शहाजीराजांबरोबर, कारण की शहाजीराजे हे आदिलशहाचे जहागीरदार होते. जहागीरदार हा फार मोठा माणूस असायचा, म्हणजे त्या परिसरातला पूर्ण टोटल म्हणजे मुख्यमंत्रीच थोडक्यात जहागीरदार म्हणजे. आणि वतनदार म्हणजे थोडक्यात आपण म्हणू खासदार सारखं, म्हणजे आजच्या लोकशाहीच्या ह्याच्यामध्ये जर तुलना करायची म्हटली तर ते वतनदार होते कान्होजी जेदे. त्यामुळे ते अंडर असायचे म्हणजे काम करण्यात. कान्होजी जेदे हे आपल्या म्हणजे शहाजीराजांच्याच तुलनेमध्ये आदिलशहाचा एक सरदार होता रणदुल्ला खान म्हणून. तर रणदुल्ला खानाच्या सेवेमध्ये कान्होजी जेदे रुजू होते. पण शहाजीराजांनी रणदुल्ला खानाला सांगितलं की मला ही व्यक्ती माझ्या बरोबर हवी आहे. त्याचं कारण असं आहे की मुघलांना त्यावेळी म्हणजे आदिलशहाला त्यावेळी हा जो परिसर आहे म्हणजे 12 मावळ पुणे जो परगणा आहे, इथं कायम अस्वस्थता असायची. सगळे जे राजे महाराजे सरदार जे वतनदार जे होते त्याचं कोणाशीच एकमेकांशी जुळत नसायचं. म्हणजे जेद्यांचं बांदलांशी वैर असायचं, जेद्यांचं खोपड्यांशी वैर असायचं, हे असं कंटिन्युअस चालू असायचं. म्हणजे तर ही अस्वस्थता मेंटेन करण्यासाठी, जैसे थे ठेवण्यासाठी हे असे अवघड ठिकाणाची त्यांना किचकट माणसांना ते राज्य करायला द्यायचे. म्हणजे शहाजीराजांना सुपा परगणा दिला होता आणि आज सगळा माळामावळचा जो परिसर आहे तो शहाजीराजांच्या अंमलाखाली होता. आणि तिथं कधीच शांतता एकी कधीच न येऊ हे त्यांचा मुख्य हेतू असायचा. पण शहाजीराजांनी काय हेरलं की हा माणूस जो आहे हे एकी करून आणेल ह्या आपल्या अख्ख्या परिसराची, ह्याला जर ताकद दिली आपल्या अंमलाखाली घेऊन कान्होजीला आणि एकी करून आणली तर त्यांचं स्वप्न जे होतं स्वराज्य उभं करण्याचं, तर हे शक्य करू शकतो ह्या गोष्टीतून. स्वराज्याचे संकल्प शहाजीराजे काय ते, त्यामुळं त्यांनी मागून घेतला. आणि जेव्हापासून कान्होजी जेदे हे शहाजीराजांबरोबर रुजू झाले तेव्हापासून पूर्ण म्हणजे कलाटणी झाली ह्या सगळ्या पूर्ण मराठेशाहीच्या इतिहासाला. त्यांनी बँगलोरमधनं मग बँगलोरला गेले. बँगलोरमधनं त्यांना दोघांना अटकेत टाकलं आदिलशहानी. अटकेमध्ये असताना त्यांनी म्हणजे त्यांना मग ते तडजोड करून सुटका करून घेतली. पण शहाजीराजे स्वतः तिथं थांबले आणि नंतर त्यांनी कान्होजी जेदेंना पाठवलं की माझे कुटुंबाच्या बरोबर तुम्ही ह्या तुमच्या आयुष्य खर्ची करायचं आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहायचं, अशी दोघांनी शपथ घेतली आणि शब्द घेऊन त्यांना पुण्याला पाठवलं. शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती होऊस्तोवर कान्होजी जेदेंनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना साथ दिली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जे जे काही मुख्य प्रसंग आहेत त्यामध्ये कान्होजी जेदे हे आपल्याला त्यांच्या बाजूलाच दिसतात. त्यांच्या आयुष्यातले जे मुख्य प्रसंग आहेत ते म्हणजे उदाहरणार्थ मुख्य म्हणजे स्वराज्याची शपथ, हे म्हणजे रायरेश्वराला जी झाली. स्वराज्याच्या शपथेमध्ये स्वतः जेदे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर 16-17 वर्षाची ती मुलं होती त्यावेळी. आणि त्यावेळी शहाजीराजे आणि कान्होजी जेदे तिथं कनकगिरीच्या किल्ल्यामध्ये ते अटकेत होते. तिथं बाजी सर्जेराव जेदे, शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे असे मातब्बर सगळे योद्धा जे मोठे होऊन पराक्रमी घडले, त्यांनी रायरेश्वराच्या तिथं शपथ घेतली. ते जेदेंच्या घराच्या अगदी पाठीमागं कारीच्या वरतीच म्हणजे वरचं जे पठार आहे ते रायरेश्वराचं पठार, असं तिथलं म्हणजे पहिला प्रसंग. त्यानंतर शाहिस्ते खानाचा लाल महालचा छापा,
त्यामध्ये फार मोठी भूमिका जेधेंची. त्यानंतर म्हणजे आपलं अफजल खानाचं तर प्रकरण तर म्हणजे फार मोठं तो विषय आहे तो. त्यावेळी महाराष्ट्रात म्हणजे आजही महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं युद्ध ह्या भूमीने पाहिलेलं नाही जितकं मोठं प्रतापगडचं युद्ध आहे. आणि त्या युद्धामध्ये एक सेंट्रल रोल ज्याला म्हणतो एक केंद्रबिंदू म्हणून कान्होजी जेधांचा एक फार मोठी जबाबदारीचं काम त्यांनी पार पाडलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कुटुंबाप्रती प्रचंड प्रेम, प्रचंड निष्ठा हे कान्होजी जेधांच्या प्रत्येक कृतीतून दिसलेलं आहे. त्याच्यानंतर खोपड्यांचं जे प्रकरण आहे त्यामध्ये सुद्धा अत्यंत एक सामंजस्याची भूमिका घेतली कान्होजी जेधेंनी. त्यानंतर पन्हाळगडच्या जे झालं म्हणजे जे प्रकरण झालं त्यानंतर सुद्धा एक वेगळी भूमिका घेतली. कारण की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारातलं मानाचं पहिलं पान म्हणजे पहिली तलवार अफजल खानाच्या वधानंतर कान्होजी जेधेंना दिली. दरबारातलं खूप मोठं स्थान त्यावेळी त्यांना मिळालं. पण बांदल सेना आणि बाजीप्रभू देशपांडेंचं जे काही बलिदान झालं नंतर पावनखिंडीमध्ये त्यानंतर कान्होजी जेधेंनी मोठं मन दाखवलं आणि ते मानाचं पहिलं पान बांदलांना दिलं. म्हणजे ही एक वेगळीच भूमिका, अशी कुठलंच व्यक्तिमत्व तुम्हाला दिसणार नाही की ज्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेतलेली. त्यानंतर बाजी सर्जेराव जेधेंनी निशाण जे पहिल्या युद्धामधलं जे निशाण जे असतं आपल्या मराठ्यांचं, शिवाजी महाराजांचं पहिलं निशाण त्यांनी शत्रूच्या गोठ्यात जाण्यापासून वाचवलं. म्हणजे आपण निशाण गेलं एखाद्याचं की संपलं, राज्यच संपलं असा विषय असतो तो. तर ते निशाण गेलेलं होतं. बाजी सर्जेरावने जीवाची बाजी केली आणि शत्रूच्या गोठ्यातून ते निशाण म्हणजे तो ध्वज जो आहे आपल्या हिंदू म्हणजे मराठेशाहीचा जो ध्वज आहे तो ध्वज मारामारी करून आणला. हे असे काही घटना घडलेल्या आहेत. हे असंख्य गोष्टी म्हणजे नागोजी जेधे कान्होजी जेधेंचे नातू जे आहेत त्यांनी सुद्धा कर्नाटकमध्ये येलबुर्ग्याला ते धारातीर्थी पडले. तर ते सुद्धा एक फार मोठं 16 वर्षाचा नागोजी जो आहे कान्होजी जेधेंचा नातू. म्हणजे असे 3 ते 4 पिढ्या छत्रपती घराण्यांच्या सेवेमध्ये निष्ठेने एक दिलाने कुठल्याही प्रकारचा म्हणजे म्हणतो ना मोह लाभ हा विषय न मनात घेता सेवा केली. हे कान्होजी जेधे. त्यांच्या आयुष्यामधून आपल्याला त्यांच्या आयुष्यातील हा उलगडा कसा झाला तर ही जी 2-3 डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंट्स की अत्यंत महत्वाची मानली जातात. त्यामध्ये जेधे शकावली आणि जेधे करीना. म्हणजे तेच आहे किंवा थोडक्यात काय आहे हे समजवण्यामागं काय उद्देश होता की जेधे शकावली आणि जेधे करीना आपण जे आता डिटेलमध्ये बघणार आहे तर ते ऑथेंटिक डॉक्युमेंट जर कन्सिडर करतायत तर का करतायत तर एवढा कालखंड एकत्रित त्यांनी बघितलेला आहे की शिवाजी महाराज शहाजी राजांबरोबर आहेत, ते शिवाजी राजांबरोबर प्रत्येक लढायांमध्ये त्यांच्या पिढ्या स्वतः कान्होजी जेधे त्याच्या पुढच्या 3 पिढ्या हे सगळं एवढ्या म्हणजे लॉंग पिरियडमध्ये शिवाजी महाराजांबरोबर ते राहिलेले असल्यामुळं त्यांनी ज्या काही गोष्टी बघितलेल्या आहेत जर त्यांनी लिहून ठेवलं आहे तर ते ऑथेंटिक असणार आहेच. तर हे मेन आपल्याला ह्याच्यातून कळतंय. तर त्यामुळे आता पुढचा आपण पार्ट हे घेऊया. म्हणजे बेसिकली तुम्ही जे म्हणताय की शकावली आणि करीना हे 2 समकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातीलच हे 2 संदर्भ ग्रंथ आज इतिहासकार वापरतो. त्या काळातले ते अस्सल दस्तऐवज आहेत ते. आता हे अस्सल दस्तऐवज हे आपल्याला कधी समजलेत. खरं तर आमच्या कुटुंबाला सुद्धा आम्हाला सुद्धा माहित नव्हतं की आमच्या घरामध्ये एवढं महत्वाचं दस्त आहे. कारीचा जो आमचा मुख्य वाडा जो आहे जिथं कान्होजी जेधे राहायचे त्या वाड्याच्या पाठीमागे एक विहीर होती, ती बुजवलेली होती. कारण की पूर्वी काय व्हायचं वेगवेगळी आक्रमणं व्हायची, इंग्रजांची असा किंवा मग मुघलांची म्हणा किंवा मग इस्लामिक जी काही आक्रमणं झालेली आहेत किंवा मग स्वकीयांची पण जी काही आक्रमणं असतील म्हणजे मराठ्यांच्या विरुद्ध मराठ्यांची पण आक्रमणं असतील त्या आक्रमणापासून वाचण्यासाठी आपल्या घरातील जे काही मौल्यवान वस्तू असतील तर ते पूर्वीची माणसं काय करायची, बाबा कुठंतरी खाली पोटमाळा असेल घराचा किंवा आड विहीर असेल त्याच्यामध्ये लपून टाकणार, ती विहीर बुजवून टाकणार. तर हे स्वतः आमच्या म्हणजे पणजोबांच्याच वयाचे जे होते तिथं दाजीसाहेब जेधे, दाजीसाहेब उर्फ सर्जेराव जेधे असं त्यांचं नाव होतं. तर त्यांना ही विहिरीमध्ये एक पेटारा
त्यांनी उत्खनन केलं, त्या पेटाऱ्यामध्ये एक आगळी वेगळी त्यांना कागदपत्र सापडली. तर त्यांना ते कळत नव्हतं की नेमकं हे काय आहे. तर त्यावेळी त्यांनी गाव गोळा केलं आणि त्यावेळी एक मिटिंग झाली त्यावेळी म्हणजे कारीमध्ये, की आपल्याला आमच्या घरामध्ये अशी एक आगळी वेगळी कागद सापडलेली आहेत, हे अशा ठिकाणी घराच्या पाठीमागं वाड्यामध्ये. तो वाडा अत्यंत भारदस्त फार मोठा वाडा आहे. माझ्या माहितीप्रमाणे तो 3 चौक, आतमध्ये 3 चौक आहेत असा तो मोठा बसका वाडा आहे तो. म्हणजे एक चौक असतो, त्याच्या आजूबाजूने खोल्या असतात, बरोबर. असे 1, 2 आणि बाजूला 3 3. असे 3 चौक आहेत आतमध्ये. ह्यूज आहे म्हणजे. असा मोठा ह्यूज वाडा आता आहे म्हणजे तो वाडा. आहे तो. आता पुरातत्व विभागाने त्याला एक राजमान्यता देऊन त्याला एक त्याचं पुनर्स्थापन केलेलं आहे. ओके. हो, तर खूप अतिशय सुंदर तो वाडा आहे कान्होजी त्यांचा. सर्वजण तिथं जाऊ शकतात, म्हणजे अनेक जण पर्यटन तिथं जातच असतात. तर तो जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये हे डॉक्युमेंट्स सापडले. आता काय झालं की हे डॉक्युमेंट्स, त्याच्यामधली जी भाषा आहे ती कुणाला काही कळत नव्हती त्यावेळी. कारण की प्रचंड मोठा शिक्षणाचा अभाव होता त्या काळात. म्हणजे 1910-1920च्या दरम्यानचा मी सांगतोय तुम्हाला. शिक्षण, शाळा वगैरे काही विषयच नव्हते आपल्या हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. एक ठराविक लोकांना शिक्षणाचं ते म्हणजे तो म्हणजे सोर्स होता तो. पुण्यामध्ये ही गोष्ट कळाली की अशी कागद सापडलेली, ती बातमी पसरली आणि ती पोचली बाळ गंगाधर लोकमान्य टिळकांच्या पर्यंत. ही बातमी पोचली. त्यांनी ताबडतोब कार्य गाठलं. तिथून त्यांनी ते पाहिलं काय चाललेलं आहे, म्हणजे नेमकं काय सापडलेलं आहे. तर त्यांनी ते पुण्यात आणलं. बैलगाड्यांमधनं आणलेलं आहे ते पुण्यामध्ये, ते पेटारा. आणि त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये 1916 साली त्यांनी ते सभा घेतली. सगळ्या सभासदांना बोलवलं. त्यांना सांगितलं की एक जेधेंचं एक डॉक्युमेंट सापडलेलं आहे, ती बहुधा ही त्यांची शकावली असेल आणि त्याचा जो काही मेक आहे, म्हणजे ज्याला म्हणतो कशा पद्धतीने बनवलेला आहे, तर तो कागद जो आहे तो पोर्तुगीज कागद आहे, पोर्तुगीज बनावटीचा कागद आहे तो. आणि पोर्तुगीज कागद हा त्याचं ते जे एज आहे, त्याचं जे लिटमस टेस्ट त्यावेळी त्यांनी करून घेतली. कारण की त्यावेळी ब्रिटिश पण लोक असायची बरोबर ह्या पुणे परिसरामध्ये. म्हणजे शासकीय असेल, प्रशासकीय सगळ्या यंत्रणांमध्ये ब्रिटिशच ऑफिसर्स असायचे. त्यांच्याकडून ती माहिती कळाली की ही पोर्तुगीज बनावटीचा आहे तो. कारण की उभा कागद होता तो अख्खा. ओके. स्क्रोल ज्याला म्हणतो आपण, जसं आपण ते बांधत जायचं स्क्रोल, बरोबर. तर तो होता. आणि ते कन्फर्म कसं झालं की आपल्या आधुनिक भारतामध्ये जर पहिली प्रिंटिंग प्रेस जर ती सुरू केलेली असेल तर ती पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये सुरू केलेली होती 1556 साली. आणि ह्या जेधे शकावलीमध्ये पहिली नोंद जी त्यांना ती आढळली ती 1618ची नोंद आहे. सन 1618 आणि सन 1697 इथपर्यंत, म्हणजे एवढा मोठा हा जो कालखंड आहे 1618 ते 1697, म्हणजे जवळपास 75 वर्षाचा तो कालावधी आहे बेसिकली. त्या कालावधीतल्या नोंदी त्यांना तिथं ते सापडल्या. आता त्यावेळी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये अनेक विद्वान, पंडित, निपुण असणारी अशी वेगवेगळ्या भाषांमध्ये, संस्कृत असतील, आपल्या ज्या काही प्रांतिक भाषा ज्या होत्या आणि प्लस आपल्या प्राचीन भाषा ज्या आहेत त्यामध्ये निपुण असलेल्या लोकांनी त्याचं अनुवाद करायचं ठरवलं. त्यामध्ये त्यांना इतक्या जबरदस्त म्हणजे तो उलघाडा झाला की हे आगळं वेगळंच डॉक्युमेंट ह्या भारताला, महाराष्ट्राला सापडलेलं आहे. आणि हे डॉक्युमेंटच्या माध्यमातून स्वतः तिथं भारतीय संशोधक मंडळामध्ये लोकांना शिवाजी महाराजच दिसत होते. कारण की अशा टाईपचं डॉक्युमेंट मिळालेलंच नव्हतं त्यांना. बरोबर. हे नंतर सापडत गेलेली आहेत बाकीची जी आहेत ती. कारण की तशा डॉक्युमेंटचा नंतर शोध घ्यायला चालू झाला. बरोबर. आता ह्याच्यात शकावली मला हे कळत आहे की बाबा म्हणजे हे पर्टिक्युलर कागद आहेत, म्हणजे हो म्हणजे ते कुठलं पोर्तुगीज मेक्स आहे. बरोबर, त्या मेकचं कागद आहे. हा. आणि शाई पण वेगळी असेल. अल्गी इंक होती ती. हा, म्हणजे थोडक्यात हे नॅचरल इंक होती ती, पण इझिली अवेलेबल होतं. हा. आता हे खूप मोठा म्हणजे ह्याच्यामध्ये विषय असा आहे की पोर्तुगीज लोकांनी ज्यावेळी आपल्या इथं हे सुरू केलं छापखाना, त्यांचं बेसिक म्हणजे मूळ उद्देश काय होता की आपल्या भारतामध्ये त्यांना ख्रिश्चन धर्माचा त्यांना प्रचार प्रसार करायचा होता. मिशनरींनीच ती ही स्थापन केलेली होती प्रेस ती. आणि त्या छापखान्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक पुस्तकं, बायबल वगैरे असे काय काय वेगवेगळे आपल्या भाषांमध्ये त्यांनी अनुवादित करून त्यांनी छापायचं त्यांनी सुरुवात केलेलं होतं काम. त्यांना त्यांचं कामच होतं ते, एक तर व्यापार आणि धर्मप्रसार, बरोबर, आणि ताब्यात घेणं, हे त्यांची ती साम्राज्यशाही, ती साम्राज्यवादाचा त्यांचा तो ढाचाच होता. बरोबर.
मग त्यावेळी काय झालं की ही जी त्या काळातली जी मुघल होते शासक होते, मग त्यांना सुद्धा ते कळायला लागले की हा असा काहीतरी कागद मिळतोय. मग त्यांनी तो विकत घ्यायला चालू केला. मग आता तुम्ही लक्षात घ्या, जर अशा बनावटीचा कागद कान्होजी जेधेंच्याकडे होता, म्हणजे ते एक मातब्बर सरदार होते, त्यांच्याकडं तेवढं द्रव्य होतं, तेवढं मूल्य होतं, कागद विकत घ्यायची कपॅसिटी होती त्यांची, ते कागद घेऊन त्याचा वापर करण्याची कपॅसिटी होती. म्हणजे त्यांच्याकडे अष्टप्रधान मंडळ होतं आणि ज्या पद्धतीची ज्या भाषेमध्ये जे जेदे शकावली आणि जेदे करीना लिहिलेलं आहे, ती अत्यंत बुद्धिमान भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याला जोड आहे पहाडीपणाची, म्हणजे एक राकटपणा आहे त्या भाषेमध्ये. तुम्हाला असं मुळमुळीत काहीच दिसणार नाही, एकदम थेट आहे. मला आता बघता येतं. हो, भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आहेत ते डॉक्युमेंट. तर हे जे डॉक्युमेंट आहे हे त्यांची तिथं ते प्रूव्ह झालं की कान्होजी जेधा एक भला मोठा माणूस होता आणि सुदैवाने किंवा योगायोगाने ते जे काय त्यांचं स्वतःचं मौल्यवान सामान वाचवण्याच्या नादामध्ये त्या कुटुंबियांनी ती पुरलेलं होतं ते, बरोबर, त्यामुळे ते जपून राहिलं. नाहीतर ब्रिटिशांनी म्हणा, मुघलांनी म्हणा, ती सगळीच जाळून टाकलेली तशी बघितली तर कागद. रायगड 4-4, 5-5 वेळा त्यांनी जाळलेला आहे, बरोबर. सहज हसत खेळत जाळलेले त्यांनी, धिंगाणा घातलेला आहे त्यांनी. त्यामुळे हे अशा पद्धतीचं डॉक्युमेंट सापडणं म्हणजे फार मोठा तो एक म्हणजे आगळं वेगळंच ते सापडलेलं होतं, खजाना आहे, म्हणजे खजिना सापडलेला होता. म्हणून हे जे बनावटीचं हे जे त्याची व्हॅल्यू आहे ती इतिहासकारांना खूप मोठी वाटली आणि त्याचा जसं जसं उलगडा होत गेला त्यामध्ये असं लक्षात आलं की याच्यामध्ये शिवजयंतीची एक फार मोठी म्हणजे संशोधन झालेलं आहे की याच्यामध्ये शिवजयंतीची नोंद आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या साली जन्मले हे लोकांना माहीत नसायचं की बाबा हे नेमकं कुठे. कारण की तुम्ही बघा, पूर्वीच्या काळी जे काही साधन सामग्री उपलब्ध होती त्यामध्ये सगळ्यात बेसिक कुठलं होतं तुम्हाला माहिती असेल की वंशावळ. बरोबर, सगळ्यात बेसिक साधन सामग्री की वंशावळीमध्ये काय लिहिलं असायचं की हा कुठल्या वंशाचा माणूस आहे, बरोबर, हा कुठल्या कुळाचा माणूस आहे, हा कुठल्या शक होता त्यावेळी, कुठल्या शकी जन्मलेला आहे आणि कुठल्या ब्रांचचा आहे, त्याला किती भाऊ आहेत, त्याला किती बहिणी आहेत, मुली आहेत, आई वडील, त्याला नातू. मग ती वंशावळ, ती वंशवेल, ती वेलीसारखं त्याने ते जोडत ते आलेले. आता शक आणि आपलं नंतरचं आलेलं कॅलेंडर ह्याची तुलना करून त्याचं तारतम्य कसं जुळवायचं हे प्रश्न बरेच उपस्थित होते. कारण की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर नसून जुलियन कॅलेंडर होतं. त्या कॅलेंडरमध्ये महिन्याभराचा फरक आहे जर तुम्ही नीट बघितलं तर. आणि ते जुलियन कॅलेंडर नंतर बंद झालं. ग्रेगोरियन कॅलेंडर आज आपण वापरतोय ते मॉडर्न जे कॅलेंडर आहे आपल्या फोनमध्ये असतं किंवा भिंतीवरती लावलेलं असतं ते इंग्रजी कॅलेंडर जे आहे ते. त्यामुळं ही जी तारीख आहे ही एक आगळी वेगळी तारीख त्या दस्तामध्ये सापडली आणि मग लोकांनी परत त्याच्यामध्ये शिरले की बाबा शिवजयंती ही तारीख नेमकी कुठल्या कुठल्या ह्याच्यात आहे. आणि मग आज म्हणजे महाराष्ट्र सरकार जे आहे शासनाने इतके वाद होते शिवजयंतीचे, म्हणजे त्याला काय तोडच नाही. तारखेप्रमाणे शिवजयंती, तिथीप्रमाणे शिवजयंती, परत अक्षय तृतीया, ते म्हणजे एक तो सण त्या दिवशी जन्मले म्हणून. मग आता तो अक्षय तृतीया 19 फेब्रुवारी समजा आज जी आहे ती, आणि तो तिथीत शक जी आहे ती, हे कुठला तो एकच दिवस जो होता ह्याच्यासाठी एक शिष्टमंडळ म्हणजे अनेक सरकारांनी आपल्या महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले होते. यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्री असताना केलं. त्यानंतर आत्ता ह्या नजीकच्या काळामध्ये आपले विलासराव देशमुखांनी कमिटी स्थापन केलेली होती. महाराष्ट्रातले आणि भारतातले अनेक विद्वान, इतिहासकार, लेखक ह्यांना सगळ्यांना त्या कमिटीमध्ये हे करून बाबा तुमचे त्याच्यामध्ये प्रस्ताव, अभिप्राय द्या. बरोबर. त्या सगळ्या कमिटीनी जेदे शकावली हे एक ग्रंथ प्रमाण म्हणून त्याच्यामध्ये फायनलाइज केलेलं आहे. दुसरं प्रमाण जे वापरलं ते म्हणजे शिवभारत. थोर कवी परमानंद जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये स्वतः असायचे, तर त्यामुळे ते दरबारामध्ये असल्यामुळे ते स्वतः महाराजांच्या सान्निध्यात असल्यामुळे ती एक तारीख ते दोघांचं ते कन्फर्म झालं. बरोबर. की ही तारीख 19 फेब्रुवारीच आहे. बाकी नंतर बखर वगैरे जे काही आल्या त्याच्यामध्ये ते जुळत नव्हतं, कारण की बखर ह्या ज्या आहेत ह्या नंतरच्या काळात लिहिलेल्या आहेत.
म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतर जवळपास 100 ते 125 ते 150 वर्षांच्या नंतर गोष्टी कुठल्या राज्यकर्त्यांनी सांगणे की त्याच्या आदेशावरनं लिहिलं जात. बखरचा विशेष तसा आहे. मग आता वंशावळ, शकावली, करीना आणि बखर हे असे 4 प्रकारचे डॉक्युमेंट्स खरं तर आपण म्हणजे प्रमाण मानतो. त्या इतिहासामध्ये जर अभ्यास करायचा असेल, जायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर त्या काळातली पत्र असतील, प्रवाशांची पत्र असतील, म्हणजे इंग्रज म्हणा, फ्रेंच म्हणा, डच म्हणा, पोर्तुगीज म्हणा, ह्यांचे पत्र असतील किंवा आपल्या पण मराठेशाहीमधले हिंदवी स्वराज्यातले जे काही पत्रव्यवहार असतील, मुघलांबरोबर असतील किंवा मग इतरत्र किंवा स्वतःच्या कुटुंबियांबरोबर असतील, हे साधन सामग्री सापडत असताना जेधे शकावली ही एक अव्वल दर्जाचं एक आज डॉक्युमेंट म्हणून मान्य केलं जातं. त्याचबरोबर जेधे करीना ही एक आहे. म्हणजे शकावली बेसिकली असं आहे की शकावली म्हणजे तुमच्या दरबारातील घटनाक्रम, रोज लिहून ठेवलेला घटनाक्रम. त्यामध्ये काय असतं? वार असतो, वेळ असते, नक्षत्र असतं, म्हणजे ते तिथी असते ती, आणि त्या दिवशी काय घडलं ह्याची एक नोंद असते. एकच ओळीची नोंद असते. ही शकावलीमध्ये हे त्याचं ते आहे. रोजनिशी म्हणजे आज दिवसभरामध्ये काय काय घटना घडल्या हे तिथलं ते दरबारातलं व्यक्ती तिथं ते नोंद करून घेतं. शॉर्ट फॉर्म मध्ये अगदी एकच वाक्य, लाईन्स. त्याच्यामध्ये इमोशन्स नाही, काही नाही, फक्त घटना घडली, आज काय घडलं. म्हणजे उदाहरणार्थ औरंगजेबाचा जन्म झाला ह्या तारखेला, ह्या वेळी, ह्या दिवशी औरंगजेबाचा जन्म कुठं झाला ते. त्यानंतर शिवाजी राजेंचा जन्म झाला शिवनेरीस. हे बेसिक नोंदी आहेत त्या. म्हणजे आग्र्याहून राजश्री स्वामी शिवाजीराजे निसटले, हे अशा नोंदी आहेत फक्त बेसिक. मग त्याच्यानंतर कुठलं डॉक्युमेंट महत्वाचं ठरतं की तो करीना. करीना म्हणजे मुळात फारसी शब्द आहे हा. तर करीनाचा मूळ अर्थ करीन. करीन म्हणजे त्या कुटुंबाची हकीकत, म्हणजे त्याची हिस्ट्री, त्या फॅमिलीची किंवा त्याचं जे काही घडामोड झालेली त्याची ती म्हणजे सागा म्हणू आपण त्याचा. तर हे करीना म्हणजे त्याची हकीकत, त्याचे फॅक्च्युअल, त्याच्या काही गोष्टी असतात ते त्याच्यामध्ये ती लिहिलेली. तर जेधे शकावलीमधली ती एक नोंद असेल, त्या नोंदीला घेऊन पुढे करीण्यामध्ये त्याचं विस्तृतपणे त्याचं मांडणी केलेली असते. मग त्याच्यामध्ये करीण्यामध्ये काय होतं की त्या घटनेचा इतिवृत्त दिला जातो. किती घटना घडण्यामध्ये काय काय कारणीभूत होती, त्याची पार्श्वभूमी काय होती, मग ती कशी घडली, त्यावेळी कोण कोण होतं, कसं घडलं आणि त्याचा परिणाम काय झाला. त्याच्यामध्ये करीण्यामध्ये तिथं इमोशन्स येतात. तुमच्या आजूबाजूची परिस्थिती कळते, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, आणि त्या व्यक्ती इथं उपलब्ध आहेत, त्या म्हणजे उपस्थित आहेत, त्यांची मानसिकता पण कळते. हे कुठल्या पद्धतीने लिहिलेलं आहे, म्हणजे तिथे इमोशन्स येतात. बरोबर. हे मानसिकता, इमोशन्स वगैरे हावभाव स्वभाव कळतो तिथे. हे करीनामध्ये त्याचं वैशिष्ट्य तसं आहे. करीना हे तुम्ही निबंधासारखं लिहू शकता. हे तारीख कुठली शकावलीमधली, तीच पुढं तुम्हाला त्याचं विस्तृतपणे मांडणी करण्याची असते. बखर त्याच्यानंतर आलं. बखर हे करीना म्हणजे कसं आहे की करीना हा एक त्या कुटुंबाचा पर्सनल दस्तऐवज असतो. म्हणजे आता जेधे करीनामध्ये फक्त जेधेंच्या निगडीत आहेत. मग ते आम्ही जेधे जिथे इन्व्हॉल्व्ह होते ही सगळी डेटा. म्हणजे बांदलांचं करीना वेगळा आहे. म्हणजे जेधे आणि बांदल हे जरी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील किंवा एकमेकांचे त्या काळातले ते वतनदार असतील, तर त्यांचं त्याच्यामध्ये एकमेकांच्या परीने काय काय गोष्टी घडल्या त्या पण लिहिलेल्या असायच्या. पण आमच्या म्हणजे जेधेंच्या ह्याच्यामध्ये ते जेधेंच्या अँगलनी, व्ह्यू पॉइंटनी लिहिलं गेलेलं, कधीही समोरच्या व्ह्यू पॉइंटने लिहिलं गेलेलं नाही. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. हे ते पर्सनल रेकॉर्डिंग आहे, ते माझे फाइंडिंग, माझे अंडरस्टँडिंग, असं ते करून ते करीना लिहिलेली. आता बखर कडे येतो आपण. बखर म्हणजे काय की हे बखर ही त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी किंवा राजाने किंवा मग एखादा मोठा अंमलदार असेल, तिथला जो कंट्रोलर असेल त्या परिसराचा, त्या परिसराच्या माणसाने तो जो राज्यकर्ता आहे त्यांनी आदेश देऊन एक मागची कुठली तरी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल लिहून घेतलेला तो दस्तऐवज आहे. त्याला बखर म्हणतात. त्याला आधार घेतला जातो करीण्याचा किंवा मग शकावलीचा आहे.
त्या शकावल्या बरं का, नुसती जेदे नाही, वेगवेगळ्या चित्रे शकावली आहे, बरेच काही काही शकावली आहेत त्याच्यामध्ये. करीना पण खूप साऱ्या आहेत. बांदलांची करीना आहे, मरळांची करीना आहे, मग म्हणजे इतरत्र आहेत म्हणजे करीना जेद्यांच्या व्यतिरिक्त. बखरमध्ये काही गोष्टी फॅक्च्युअल नसल्याने, कारण की ती व्यक्ती तिथं उपस्थित नसल्याने बरोबर त्याच्यामध्ये थोडंसं ऍडिशनल अतिशयोक्ती आलेली आहे बरोबर आलेली आहे बखरमध्ये. त्यामुळे बखरला हे प्रमाण म्हणून वापरलं जात नाही, हम्म. बखरला हे माहिती म्हणून वापरलं जातं, बेसिक माहिती. ऑथेंटिक डॉक्युमेंट म्हणून त्याला एवढं इम्पॉर्टन्स नाही जेवढं हा. करीना आणि शकावलीला आहे. हम्म. हा, म्हणजे कुठल्याही शकावलीला किंवा वंशावळीला सुद्धा किंवा करीनाला सुद्धा. म्हणून बखरला हे नॉर्मली काय होतं की बखर ही एक फक्त माहितीपुरती ठीक आहे, मनोरंजनासाठी खूप चांगली आहे ती, कारण की त्याच्यामध्ये थोडंसं बायसनेस असतो, रंजकपणा असतो जरा त्याच्यामध्ये. पण तुम्हाला याच्यामध्ये करीनामध्ये तुम्हाला आहे ना प्युअर राखटपणा दिसतो, म्हणजे थेटच असतं ते सगळं, ते एकदम काय घडलं ते. म्हणजे तुम्ही तिथं स्वतः उपस्थित राहता बाजूला, त्या व्यक्तीच्या बाजूलाच उपस्थित राहतो तो वाचताना माणूस. बरोबर हे काय घडतंय, म्हणजे अफजल खानाचं जे युद्ध चाललेलं होतं त्या शामियानामध्ये त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा फाडला त्याला, ते करीना तुम्ही वाचताना तुम्ही तिथं बाजूलाच थांबता, असं ते एवढं तुम्ही बाजूलाच येत, तुम्ही महाराज तिथं जेव्हा फाडतायत त्याला आणि तुम्ही ते बघताय. हे असं त्याच्यामध्ये इतकं जबरदस्त इतिवृत्त आहे. करीना लिहिणारे जे व्यक्ती होते, म्हणजे शकावली म्हणा किंवा करीना म्हणा, ही माणसं ही साधीसुधी माणसं नव्हती. म्हणजे जेधेंचेच, आता अर्थात ते कुठं उलगडा झालेला नाहीये की हे स्वतः कान्होजी जेधेंनी हाताने लिहिलेली आहे का त्यांच्या दरबारातल्या कोणी लिहिलेली आहे. तर म्हणजे इतिहासकार असतील, म्हणजे विका राजवडे असतील किंवा मग आपले द ग गोडसे असतील, त्यांनी सांगितलेलं आहे की कदाचित हे म्हणजे जेधेंच्या जे सैन्य जे होतं किंवा मग जेधेंचे अष्टप्रधान मंडळ होतं, मग त्यामध्ये अष्टप्रधान मंडळामध्ये त्यांचे प्रधान जे होते ते आपले हे दादाजी कृष्ण लोकरे हे एक असतील, किंवा मग त्यांचे सबनीस म्हणा किंवा मग त्यांचे फडणीस म्हणा, ते प्रभू होते, म्हणजे एकोजी कृष्ण प्रभू होते. त्यानंतर सैन्यामध्ये कान्होजी त्यांच्या पेलाजी गोळे, कृष्णाजी गोळे हे होते. त्यानंतर हेजी असायचे त्यांच्यासोबत. त्यानंतर त्यांचे स्पेशल अंगरक्षक जेव्हा महाला आणि संभाजी कावजी कोंडाळकर ही दोन अजरामर झालेले व्यक्तिमत्व हे स्वतः कान्होजी जेधेंचे स्वतःचे पर्सनल अंगरक्षक होते. जे ही माणसं त्या शकावलीमध्ये ती दिसतात तुम्हाला. बरोबर. मग ह्या इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की शकावली ही कदाचित हे प्रभू किंवा लोकरे म्हणजे सारस्वत ह्या अत्यंत विद्येने निपुण असलेली माणसं ह्यांच्याकडून ही लिहून घेतलेली आहे, कारण की तसं ते वाक्यरचना तशी आहे. बरोबर. आणि अर्थात हे सारस्वत आणि हे जे प्रभू आहेत, म्हणजे CKP आज म्हणतो त्यांना, हे लढवय्ये मूळचे, त्यांना तलवार चालवता येते आणि म्हणूनच ते त्या पद्धतीने त्या प्रसंगामध्ये तुम्हाला घेऊन जाऊ शकतात, कारण की त्यांना त्यांची जाण येते की बाबा त्याला कसा मारला ही त्याची जाण असल्याशिवाय तो लिहिणार नाही. ते बरोबर. हे कान्होजी जेधे जरी ते दरबारात नसतील पण ते त्यांच्याकडनं ते लिहून घेतलेले त्यांनी. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या अत्यंत महत्वाच्या ह्या नोंदीत ठरतात, म्हणजे हे डॉक्युमेंट जे आहे ते. बरोबर. आता जर बघायला गेलं तर हे जे करीना किंवा शकावली आहेत ते कधी डॉक्युमेंट कधी सुरू झालं आणि ते शेवटचा कधी दिसतंय रेकॉर्ड तो? आता 1618 साली शकावलीमधील पहिली एंट्री आहे आणि 1697च्या काळामध्ये त्याची अखेरची एंट्री आहे. आता जर त्याच्यामध्ये जर आपण नीट पाहिलं तर शेवटचा जो काळ जो आहे तो म्हणजे आपण साऊथला हे जे होतं राजाराम महाराज तिकडनं आले, आपल्या साऊथमधनं आपल्या जिथनं राज्याचा म्हणजे तामिळनाडूमधनं आले, तिथून सिंहगडावरती आले, त्यावेळी ची तो शेवटचा काळ आहे त्या जेधे शकावलीचा. ओके. असं एकंदरीत ते दिसते. म्हणजे तिथं ती स्टॉप झालेली आहे, तिथं ती थांबलेली ती. तर त्याच्यानंतरचा रेफरन्स कुठेच नाहीये. नाही,
तिथं ती थांबलेली आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये इतिहासकार असं म्हणतात की 1618 हम्म. कान्होजी त्यांचा जन्म 1592 ते 1594 ह्या काळातला आहे. म्हणजे 1618 आणि 1592-94 म्हणजे कान्होजी जेदे हे जवळपास 25 वर्षाचे अंदाजे असतानापासून त्या नोंदी सुरू झालेल्या आहेत. बरोबर. आणि त्यावेळी ते मलिक अंबरच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, त्याच्या सेवेमध्येच होते ते निजामशाहीमध्ये. म्हणजे हे ते कुठनं शिकलेले आहेत, हे मलिक अंबरकडनं शिकलेले आहेत हे असं दिसतंय एकंदरीत. म्हणजे ह्या नोंदी ज्या सुरू झालेल्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी लिहायला चालू केले, हे कुठनं तरी बघूनच लिहिलेले आहेत, ते घेतलेले ते हे अंगी करून त्यांनी पुढे आणलेलं आहे. त्यांचा मृत्यू झाला कान्होजी जेदेंचा प्रतापगडाच्या युद्धाच्या नंतर 1-2 वर्षांनी मृत्यू झालेला आहे. म्हणजे कान्होजी जेदेंच्याच जेदे शकावलीमध्ये इतरांचे जन्म मृत्यूचे दाखलेत, पण त्यांच्या स्वतःच्या जन्म मृत्यूचा दाखला नाहीये. म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा इथं नोंदणं गरजेचं आहे. कदाचित त्या काळातली कागदपत्र ती कुठं घाळा झाली आहेत का ती माहीत नाही, त्या पेटाऱ्यातून किंवा काय. पण बरेच असे काही मधले गॅप्स पण पडलेले आहेत की जे त्याच्यामध्ये नोंदी नाहीयेत. बरोबर. मग त्या काळामध्ये ते लिहिले गेलेल्या नाहीयेत का ती कागद हरवलेली आहेत किंवा मिसिंग आहेत किंवा ते अजून शोधात प्रकाशात यायची आहेत, ते कुणाला माहित नाही. दुसऱ्या कुठल्या तरी विहिरीत आहे. हा, तर बघा कान्होजी जेदेंचा मृत्यू झाला 1660-62 दरम्यानमध्ये, पण मी 1697 सालीपर्यंतच्या नोंदी आहेत. बरोबर. म्हणजे कान्होजी जेदेंच्या पश्चात कोणीतरी ती नोंद मेंटेन केलेली आहे. ती नंतरच्या काळामध्ये 1697च्या नंतर म्हणजे संभाजीराजांच्या नंतर किंवा मग थोरले शाहू राजाराम महाराजांच्या नंतर थोरले शाहूंच्या काळात तिथं दिसत नाही. 1697 हे फायनल आहे म्हणजे ते शकावलीच्या एंट्रीजचं. ही दुसरा जो कोणी दुसरा किंवा तिसरी किंवा चौथी व्यक्ती असेल कान्होजींच्या नंतरची, कारण की बराच मोठा कालावधी आहे. बरोबर. 1660 ते 1697 म्हणजे जवळपास 30 वर्षांचा तो कालावधी आहे. त्या काळामध्ये कुठल्या लोकांच्याकडनं ती पास ऑन झालेली आहे, बरोबर. ते अजून कुठं उलगडा झालेला नाहीये. आणि ती का थांबलेली आहे, त्याचा एकदम अचानकपणे तिचं नोंद घेणं हे का थांबलेलं हेही कोणाला माहित नाही. कारण की हे सापडलेलं दस्तऐवज आहे, त्याच्यामध्ये पुढे उलगडा झाला. ऍज अ रॉयल फॅमिली तुमच्याकडे आता अजून काय काय गोष्टी अशा? आता बघा जेदे शकावली जी आहे, तर शकावली हे आता पब्लिक डॉक्युमेंट झालेले. हे आता भारत इतिहास संशोधक मंडळाकडे त्यांनी सुपूर्द केलं होतं की बाबा ह्याच्यावरती आपल्याला आता अभ्यास करून याचा उलगडा आणायचा आहे, म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन करून. बरोबर. तर ती आमच्याकडे नाहीच आहे आता. जेदे शकावली हे मूळ जे दस्त आहे ते आमच्याकडे नाही. पण आमच्या कुटुंबियांनी, म्हणजे जे कारीचे आमचं जे कुटुंब आहे, आमचे भाऊ बंधू जे आहेत, त्यांच्याकडून अजूनही मूळ जेदे करीना म्हणजे मूळ जे दस्त आहे ते अजून आमच्याकडेच आहे. आम्ही ते कोणालाही दिलेलं नाही. ती ओरिजिनल प्रत जी आहे वही, ती आमच्याकडेच आहे. ती आम्ही फक्त त्यांना त्याच्या ते काय कॉपी काढायसाठी किंवा त्याच्या फक्त लिहून घेण्यासाठी त्यावेळी ती दिलेली होती, कारण की ते आमचं डॉक्युमेंट आहे. बरोबर. हा, त्यामुळे ते आम्ही आमच्याकडे ठेवून घेतलेलं आहे. ती एक करीना आमच्याकडे आहे. त्यानंतर कारीचा जो वाडा आहे, त्या वाड्यामध्ये कान्होजी जेद्यांनी स्वतः वापरलेलं चिलखत, अत्यंत जबरदस्त असं चिलखत आहे. ते साखळींमध्ये गुंफलेलं असं ओवलेलं असं ते छोटे ते रिंग्स आहेत, त्या म्हणजे रिंग गोल जे आहे त्या रिंगमधून हे केलेलं आहे. आणि पुढं त्याचं ते तो प्लेट पण आहे, त्या प्लेटवरती सूर्य पण आहे. असं ते त्याला पण कड्या आहेत अशा 2, आणि त्याला डोकं पण आहे त्या चिलखताला, हे मुकुट घालण्यासाठी वगैरे, ते हेड प्रोटेक्शन ज्याला म्हणतो आपण, त्यासाठी सुद्धा त्यांनी ती तरतूद केलेली. तर ते चिलखत आहे. त्यानंतर तलवारी आहेत, ढाल आहे. त्यानंतर म्हणजे आपले राजश्री शहाजीराजे यांच्यासोबत ते ज्यावेळी तंजावरला गेले होते, तर तंजावरवरून त्यांनी एक अतिशय सुंदर अशी उमा महेश पार्वतीची अशी मूर्ती आणली. अख्खी भरीव आणि ओतीव अशी ती मूर्ती आहे. ती भारतात कुठंच बघायला मिळत नाही, ती फक्त आमच्या जेद्यांकडेच बघायला मिळते. ती म्हणजे ती प्राइसलेस आहे, ती त्याची व्हॅल्यूज काढू शकत नाही त्या मूर्तीची. अस्सल पंचधातूची एक ओतीव अशी ती मूर्ती आहे. ती अतिशय बघण्यासारखी मूर्ती आहे. तर ती तुम्ही पाहू शकता. असं तो जेधेंचा आमचा तो एक ठेवा आहे. त्यानंतर
कारीच्या पलीकडेच आंबवडे म्हणून गाव आहे. म्हणजे कान्होजी यांच्याकडे जागिरी फार मोठी होती. तर त्यामध्ये त्यांचा कुटुंबाचा विस्तार पण फार मोठा होता. त्यांच्या 5 पत्नी होत्या कान्होजी त्यांच्या. तर त्यातली दुसरी पत्नी जी आहे ती आंबवड्याची. तर कारीची मुख्य म्हणजे जे शिक्के घरी घर आहे आमचं कारीतलं मुख्य वाडा. तर आंबवड्यामध्ये कान्होजी त्यांची समाधी आहे. तर तिथे आंबवड्याला एक फार मोठं तिथं स्मारक आहे समाधीचं, म्हणजे मूळ अस्सल समाधी आहे. तर असं काही गोष्टी आहेत ज्या कान्होजी जयंतीच्या आठवणींचा अजूनही आजही त्याचं प्रतीक आहे. आता तुम्ही जस्ट सुरुवातीला सांगितलं की तो जो वाडा आहे तो लोकांना बघायला हे केलं जातं, म्हणजे सरकार जमा आहे तो पण लोक बघतात. म्हणजे आता म्हणजे थोडक्यात किती गर्दी आहे, म्हणजे असं मी ऐकत आहे की आधीच म्हणजे प्री बुकिंग भरपूर असतं, तो अवेलेबल नाहीये बघायला. नाही. तर खरंच आहे, खरंच. ते कसं आहे ना, तिथं त्या वाड्यामध्ये जो देवारा आहे, तो वाडा ज्या पद्धतीने बनलेला आहे, त्या वाड्याचा परिसर, पाठीमागे दिसणारा रायरेश्वर, त्या वाड्यापर्यंत जाण्याचा जो मार्ग आणि त्या वाड्याशी निगडीत असलेला जो इतिहास आहे तो इतका जबरदस्त आहे ना, आणि तो लोकांना आपला आपलासा वाटतो. कारण की कान्होजी हे एक इतकं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी निष्ठेचं सर्वोत्तम उदाहरण त्यांनी ह्या भारतामध्ये अजून दुसरं कुठलंच नसणारं उदाहरण त्यांनी दिले. जे की स्वराज्य स्थापनेसाठी ज्यावेळी परीक्षा आली की अफजल खान येतोय बरोबर, फार मोठी स्वारी करून, आणि सगळ्या तिथल्या मावळातल्या वतनदार मातब्बर सरदारांना तो खलिते पाठवतोय, फरमानं पाठवतोय की माझ्यासोबत या, नाहीतर तुम्हाला मी संपवणार, आपण एकत्र मिळून ह्या शिवाजीचा नायनाट करू, असं हे वाईट शब्दांमध्ये त्यांनी तिथं ते संबोधलेलं होतं. बरोबर. तर त्यावेळी एकमेव फक्त आणि फक्त कान्होजी जेधे हे एक असं उदाहरण आहे की त्यांनी सगळं सोडून दिलं आणि त्यांनी एका कमकुवत बाजूची साथ दिली. कारण की ते 2 लाखाचं सैन्य घेऊन आलेलं होतं आणि आपल्याकडे हजारांमध्ये काही 4-5 हजारांमध्ये 6-7 हजारांचं सैन्य आपलं तुटकं मुटकं, एकमेकांशी न बोलणारं माणसं, सगळे अशी विखुरलेली, सगळ्यांची तोंड सगळीकडं वेगवेगळीकडं. ह्या अशा परिस्थितीमध्ये कान्होजी जेधेंनी एक मोठा निर्णय घेतला की मला जी योग्य बाजू वाटते त्या योग्य बाजूच्या दिशेने जाणार, आणि शिवाजी महाराजांच्या चरणी, आई जिजाऊंच्या चरणी त्यांनी आठवण करून दिली की मी राजश्री शहाजीराजेंना मी शब्द दिलेला होता, आम्ही बेलभांडाऱ्याची आम्ही शपथ खाल्ली की मी तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करेल आणि मी या कुटुंबासाठी मी माझं स्वतःचं बलिदान दिलं. तर मला ही वतनं बितनं काही उपयोगाची नाहीत. मी माझं वतन, माझी कुटुंब आणि माझी 5ही मुलं तुमच्या पायापाशी मी पाणी त्यांनी पायावरती तिथं सोडलं आणि तिथं त्यांनी तो शब्द दिला की मी फक्त आणि फक्त तुमची सेवा करणार, मी तुमच्या प्रति इमान राखणार आणि तुमच्या प्रति माझी निष्ठा असेल. त्या घटनेच्या नंतर हे शिवाजी महाराजांमध्ये इतका कॉन्फिडन्स आला बरोबर की हे व्यक्तिमत्व आलं की आता आपलं काम झालेलं आहे. त्यांनी त्यांना जी जबाबदारी दिली की आता तुम्ही हे जी सगळी विखुरलेली माणसं आहेत, जे मावळातली मोठमोठे वतनदार आहेत, मग ते मारणे असतील, शिळीमकर असतील, ढमाले असतील, पायगोडे असतील, जगताप असतील, ही सगळी मोठमोठी माणसं जी होती, खोपडे, बांदल, यांना सगळ्यांना एकत्र करा तुम्ही, आणि आपल्याला एक फार मोठं युद्ध करायचंय आणि ह्याला संपवायचंय आता ह्या अफजल खानाला. त्यामुळे त्यांनी काय केलं की ही सगळी मावळातली जी वतनदार होती त्यांना बोलवून घेतलं ह्या कारीच्या वाड्यावरती, आता जो विषय चाललेला आहे त्या वाड्यावरती बोलवून घेतलं आणि मोठी बैठक, जाहीर सभा त्यांनी घेतली. ह्या अफजल खान तिथं पोचायच्या आधी त्यांनी तिथं सांगितलं, ते करिण्यामध्ये आहे ते, की हे महाराष्ट्र राज्य आहे. बघा काय म्हणतोय मी, कान्होजी त्यांचे शब्द येते. त्याच्या आधी महाराष्ट्राचा कदाचित फार कमी उल्लेख आहेत. कुठं आपल्याला इतिहासाच्या दस्तऐवजांमध्ये महाराष्ट्र हे दिसतच नाही कुठं शब्द. हे कान्होजी त्यांच्या तोंडातून करिण्यामध्ये, जेदे करिण्यामध्ये येते. हे महाराष्ट्र राज्य आहे. अवघियांनी हिंमत धरून, जमाव घेऊन राजश्री स्वामींच्या सन्निध राहून एकनिष्ठेनं सेवा करावी. वा, हे विजन वाक्य त्यांनी ह्या सगळ्या सरदारांना सांगितलंय आणि हे सरदार बघतच राहिले काय म्हणतात म्हणून. महाराष्ट्र राज्य हे सांगितलं यांनी, आपल्याला शिवाजी महाराजांच्या बाजूने राहायचंय. आणि तिथं ती एकी जी झाली ना, हा पडला अफजल खान.
संपलाच तो. आणि त्याची बातमी पोचली लंडनला की याला मारलाय म्हणून. म्हणजे ही ताकद होती कान्होजी जेधेंमध्ये, की म्हणजे जीवा महाला आणि संभाजी कावजी कोंडाळकर यांनी इतकं डेंजर काम केलं, इतकं भयानक तिथं त्यांनी त्यांचं रौद्ररूप दाखवलं की ते सोळकी पळू झाले सगळे मुघल. हे अफजल खानाचं मोडकंच कापलं हो संभाजी कावजीने. बरोबर. आणि तो कोण? कान्होजी जेधेंचा अंगरक्षक, स्वतःच मेन हात, एक उजवा एक डावा हात जीवा महाले. आणि ही माणसं त्यांनी लक्षात आलं कान्होजींना की माझं आता उतरतं वय झालेलं आहे, माझ्यापेक्षा जास्त गरज ह्या दोघांची शिवाजी महाराजांना आहे. त्यांनी देऊन टाकली ती नंतर मोठ्या मानाने, तो जो काही मोठा सोहळा झाला त्यावेळी. मग म्हणून तो वाडा जो आहे कान्होजी त्यांचा, तो अत्यंत महत्वाचा आहे. तिथं ह्या सगळ्यांना शब्द दिलेला आहे तो बरोबर. एकत्र येण्याचा. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता, इतिहासप्रेमी हे सगळे तिथं जातात. आणि आमचे जे तिथं कुटुंबातील माझे भाऊबंधू आहेत ते सगळ्यांचा पाहुणचार करतात. त्यामुळं सर्वांनी तिथं आवर्जून जावं, इतिहासाची साक्ष घ्यावी. तिथं तो प्रसंग तो आठवावा की काय झालं असेल त्यावेळी, की आपल्याला जे न दिसणारं संकट एका माणसाने आपल्याला इतका कॉन्फिडन्स दिला की त्याला संपवून टाकलं आपण. बरोबर. हे अशा पद्धतीचा तो वाडा आहे. तुम्ही नक्की तिथं भोरमध्ये जावा. त्या वाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही त्या वाड्यामध्ये गेले की तुम्हाला आजूबाजूचा सगळा परिसर दिसतो, पण आजूबाजूच्या सगळ्या परिसरातून तो वाडाच दिसत नाही. ते जर रचनाच तशी आहे. तो अशा लोकेशनला तो वाडा स्थित आहे की तुम्हाला लांब पुरंदर पण दिसतो, पण तुम्ही कुठल्याही बाजूने बघा तुम्हाला तो वाडाच दिसणार नाही. त्याचं ते स्ट्रक्चर, त्याचं ते स्ट्रॅटेजिकली होतं. आणि महत्वाची व्यक्ती ते स्वतःचा तो बचाव करण्यासाठी ते किंवा एक टॅक्टिक्स असायचे, आपलं कुठं अस्तित्व असावं ते. म्हणून तो एक अत्यंत महत्वाचा वाडा आहे. कसं आहे? खूप सुंदर. म्हणजे याच्यातून खरंच आपल्याला एक कळलं की जे इंटेन्शन होतं या पॉडकास्टमध्ये ते कम्प्लीट झालं, किंवा जेधे शकावली जेधे करेना, किंवा हे का ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे. तर खूप असं छान असं वर्णन केलं तुम्ही आणि डिटेलमध्ये माहिती दिली. खरंच खूप खूप धन्यवाद. नाही, माझा प्रयत्न होता आणि अपेक्षा आहे की प्रतिसाद मिळेलच चांगलाच. बरोबर. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.